मेट्रो स्टेशन आहे. इथून उतरून जसाच मी बाहेर आलो and I remember I am a disco dancer, disco dancer. That feels good. Baby. नमस्कार मित्रांनो, हा आहे दुसरा दिवस. आज आहे कोपनहॅगन पाना हाऊस वर्ल्ड फायनल्स. ते आहेत संध्याकाळी. त्याच्या आधी आपण आता चाललोय करन्सी एक्सचेंज करून घ्यायला. करन्सी एक्सचेंज करून घेतली की आपण जाणार आहे नीहावेनला. ते सगळ्यात माझी आवडती जागा आहे कोपनहॅगन मधली. बाकीच्या जागा आहेत त्या आहेत चांगल्या ऑब्व्हियसली, पण बाकी कंट्रीजशी कम्पेअर केलं तर एवढ्या भारी नाहीत. सो नीहावेनला जाऊन आपण पहिले शूट करून घेणार आहे. तिथून नंतर बघू. आहे समोरच्या कपलने एकदम पप्पी घेतली त्यामुळे मी जरा. तर एनिवे तिथून आपण बघू कुठे जायचं, काय जायचं, किती वेळ आहे. कारण की 5 वाजता फायनल्स चालू होतील. सो त्याच्या आत मला तिकडे पोहोचायचं आहे. लेट्स सी कसा वेळ मिळतोय. उद्याचा पण आपल्याकडे अर्धा दिवस आहे, त्यामुळे आपण उद्याही फिरू शकतो. चला जाऊयात. मी नोरेब्रो स्टेशनच्या जवळ राहिला आहे, त्यामुळे तिथनं मी ॲक्च्युली वायफायवर चेक केलं कुठे आणि कसं जायचं आहे. या स्टेशनवरती उतरायचं होतं आपल्याला. स्टेशनवर उतरून जसाच मी बाहेर आलो आहे, बघा मेट्रो स्टेशन आहे. इथून उतरून जसाच मी बाहेर आलो, हे काय अरे युरोपमध्ये हे काय आर्किटेक्चर आहे अरे. आई ग नेक्स्ट लेवल. इथून कोपनहॅगन कनाल टूर्स पण चालू होतात. लास्ट टाइम आपण घेतलेली, इथून नव्हती घेतली टूर, पण इथनं आपण एक टूर घेऊ शकतो. यावेळेस वेळ नाही आहे त्यामुळे मे बी आत्ता नाही, पण तुम्ही कधी आलात तर इथून तुम्ही टूर घेऊ शकता. कनाल टूर मग छान आहे, मस्त आहे, म्हणजे तुम्ही घेऊ शकता डेफिनेटली. No, that's okay. It's okay. You get done with your pictures. That's fine. I can wait. Thank you. अरे हे लोक कृष्णाचा आणि रामाचा जप करत होते रे. काय भारी आहे. I know. Legendary. Yeah. She was so pretty. The one who was the snake. Wow. Amazing. And I remember I am a disco dancer, disco dancer. And there was the best movie I remember from my childhood was I think it's called Naseeb. I'm not sure. Oh, Naseeb. Yeah. That was a good movie. The three brothers. Yeah. One is Hindustani, one is Muslim, one is Christian. Bro. Bro, I'm how do you say, I'm a big fan. I cried so many times. भाईजान, मैं आपके लड़के पास है, छोटे आपके मैं बॉलीवुड मूवी के पास दिखता हूँ. You understand me? Yeah, I know. My accent good, brother. It's amazing. Because of that shit, because my mom used to watch the movies, I learned the language. Of course. No, yeah, it's good. It's good. You should come to India. Yeah, one day I hope I will be there. You know that price is so racist. Yeah. नमस्कार मित्रांनो, आज शेवटचा दिवस आहे कोपनहॅगनमध्ये. आज ॲक्च्युली जायचं होतं आपल्याला फिरायला, पण मी विचार केला की फिरण्यापेक्षा आपण इथेच टाइमपास करावा. सो इथे 3v3 चालू आहे. ते 3v3 बघायला मी आलो आहे आणि रेस्ट घेणार आहे आज, कारण की आपली 12 तासाची बस जर्नी आहे रात्री प्रागला जायला. आत्ता इथे 3v3 होईल, मग मी परत हॉस्टेलला जाईन. हॉस्टेलवरनं बॅग्स घेईन आणि आपण जाऊ बस स्टेशनला. प्रागमध्ये प्रॉपर व्लॉग्स करीन मी. हॉस्टेलला जाऊन थोडं मी एडिट पण करीन, म्हणजे तुम्हाला व्लॉग्स बघायला सुरू करता येईल.
आणि इथे आता थोडा वेळ 3v3 एन्जॉय करू. ओ गोल. अडीच वाजत आलेत. इथे 3v3 यांचं चालू झालंय, पण पाऊस पडायला लागलाय बारीक बारीक आणि मला भिजायचं नाहीये. मला अख्खं भिजून जायचं नाहीये, कारण की 12 तासाची जर्नी आहे. जसं मी तुम्हाला म्हटलं 12 तास म्हणजे खूप जास्ती होतात. सो आपल्याला आजारी पडायचं नाहीये प्रागला जाऊन, कारण की पुढे आपल्याला स्वित्झर्लंडलाही जायचं. त्यामुळे आपण इथनं जाऊ. 20-25 मिनिटं लागतात चालत जायला हॉस्टेलला पोचायला. हॉस्टेलला जाऊन तिकडे थांबू, लंच करायचं आहे आणि मग आपल्याला ऑलमोस्ट साधारण 5 वाजता वगैरे निघायचं. सो असं काही खूप वेळ नाही आहे. फोन वगैरेही चार्ज करायचा आहे. त्यामुळे इथनं निघालेलो आहे मी. कोपनहॅगनची आपली जर्नी इथेच संपते. काय वेगळे वेगळेच गेम खेळत असतात इथली लोक. एनिवे, सो कोपनहॅगनची जर्नी आपली इथे संपती आहे आणि आय होप तुम्हाला कोपनहॅगन ऑब्व्हियसली फार बघायला मिळालं नाही, पण आय होप तुम्हाला व्लॉग्समध्ये मजा आली. नेक्स्ट अप प्रागमध्ये फिरायलाही मिळेल जर पाऊस नसेल तर. युजली प्रागमध्ये पाऊस पडत नाही ऑगस्टमध्ये ह्या दरम्यान. म्हणजे मी जेव्हा पण गेलो, मी 3 वेळा आधी जाऊन आलोय, तेव्हा पाऊस पडलेला नाही आहे. ह्या वर्षी माहीत नाही, आता बघू. हे इथलं विचित्र आहे, कधी पाऊस कधी ऊन असं असतं. सो प्रागला गेल्यावरच कळेल. सरळ सरळ भेटू आपण आता आपल्या बस जर्नीमध्ये, कारण की ती जर्नी दाखवण्यासारखी आहे. तर आपण आता डिरेक्टली बसमध्ये बसलो की भेटू, और राहतं त्याच्या आधी. थोडक्यात कोपनहॅगनमध्ये असा पाऊस सुरू झालेला आहे. प्रॉपर गार वाटतंय. माझा ऑलरेडी बाजार उठलाय, आपल्याला सर्दी लगेच होते. हे बघा, टिश्यू घेऊनच फिरतोय. अजून 5 मिनिटं चालायचं आणि आपलं बस स्टेशन येणार आहे. होपफुली असं काहीतरी कवर मिळेल, तिकडे आपण थांबूयात. बस 6:30ची आहे. आता बघू जर्नी कसं काय. पाऊस नको यार, काही चालेल, पाऊस नको, कारण की इथे ऑलरेडी गार आहे. असो, चला. सो इथली बस ही डबल डेकर बस आहे. आपल्याला वरची सीट मिळाली आहे. मी मुद्दाम माझ्या शेजारी जी मुलगी बसली आहे तिला विचारलं की इथे आपण म्हणजे इथे मी बसू शकतो का. ती म्हटली बस चालेल. मी तिला म्हटलं की मी व्लॉग करतो. तर ती तेच विचार होती की तिचं म्हणणं तेच होतं की तू कुठल्या कंट्रीतनं आलायस, कुठे असतोस, कुठे राहतोस, आणि मग व्लॉग म्हणजे अजून काय करतोस, मग इथे काय करतोयस, कुठे चाललायस, प्रागमध्ये काय करणार आहे, हे सगळे प्रश्न होते. सो जनरल गप्पा मारत होतो आणि पाऊस पडायला लागलाय. तुम्हाला दिसतच आहे की पाऊस पडतोय. त्यामुळे आता तुम्हाला मी व्ह्यू तर दाखवू शकत नाही, पण अत्यंत सुंदर रस्ता आहे, छान रस्ता आहे. आणि खरं तर लास्ट टाइम जेव्हा मी आलेलो तेव्हा सनसेट खूप छान होत होता. आत्ता मात्र आता काय काहीच दिसणार नाही तुम्हाला. राईट साईडला नदी आहे, पण लोक बसलेत, त्यामुळे आय एम नॉट शुअर मी तुम्हाला दाखवू शकेन का नाही. तुम्हाला दिसणारही नाही. तर जेवढं दिसतंय तेवढं बघून या. पण एक वॉटर बॉडी आहे पूर्ण, म्हणजे बेसिकली लेफ्ट आणि राईट साईडला पूर्ण वॉटर बॉडी आहे. सो सिनिक रस्ता आहे. आणि मेन म्हणजे आम्ही इथून जातो क्रूजवरती, आणि क्रूजवरती गेलं की मग इथून बेसिकली डेन्मार्कवरनं पहिले जातो जर्मनीमध्ये. आम्ही एंटर करतो आणि मग जर्मनीवरनं मग आम्ही प्रागला जातो. ओव्हरनाईट जर्नी आहे, रात्रभर चा प्रवास आहे. 12 तास लागतात आणि 12 तासानंतर 12 ते 14 तास खूप लांब जर्नी आहे, मान्य आहे, पण मजा येते. म्हणजे त्याला आपल्याला करायला तसं काही नाही आहे. रात्रभर झोपायचं, व्ह्यू एन्जॉय करायचा. रस्ते चांगले, त्यामुळे असंही काही वाटत नाही की अरे यार खूप वेळ जातोय वगैरे. रस्ते खूप सुंदर आहेत, हे बघा. सो ही अशी मोठी बोट आहे ज्याच्यातनं गाड्या जातात. आणि आता इथून आम्ही जाणार आहोत पाण्यावरनं. सो ही बोट आतून अशी दिसते. इथे किचन आहे, ट्रॅव्हल शॉप आहे मोठं. त्या साईडला कॅफे आहे, बसायला जागा आहे. सो ही फेरी म्हणजे अशी छोटी फेरी नाही. आता वरच्या लेवलवरती अजून गेलं तर व्ह्यू आहे चांगला. आपण सगळ्यात वरती जाऊ. तुम्हाला इथे दाखवतो मी, बसायला जागा आहे, असं फुल लाऊंज टाईप आहे. आणि इथून अजून पुढे गेलं की चांगला व्ह्यू आहे. बाय द वे पाऊस थांबला आहे. सो आता पाऊस पडत नाही आहे, पण सनसेट दिसेल का नाही आय डाऊट. पण तुम्हाला दाखवतो मी इथनं बाहेर कसं जायचं. चला बाहेर. हे बघा आता
ओ हो. गार वारा आहे, छान. तिकडे सनसेट होतोय, तिथून आलो आपण मागून. हा व्ह्यू आहे, दॅट्स द व्ह्यू. आपण पलीकडच्या साईडला पण बघू काय सीन आहे. यार इथनं वरती जायला अलाउड नाही ना, तर मला तेव्हा त्यांनी लावले ना, तर वरती जाऊन बघायला आलो. मजा आलीच ती. थोडं स्केअरी आहे ऑफकोर्स. रात्री तर इनफॅक्ट अजून स्केअरी होतं. ते बघा, ढग बघा. आता बघा सनसेट दिसतोय बेसिकली आपल्याला. मगाशी दिसत नव्हता, आता सनसेट दिसतोय. हे तुम्हाला व्हिडिओमध्ये एवढं चांगलं नाही दिसणार, पण ॲक्च्युअलमध्ये खूप भारी दिसतोय. हे दोघं स्वीडनचे आहेत, हे पण सुपर बॉलसाठी चाललेत. मागे भारी सनसेट आहे. ह्यांच्याबरोबर छान फ्रीस्टाईल सेशन चाललंय. अजून काय हवंय आयुष्यात नाही का. बोटीवरती आपण एका देशावरनं दुसऱ्या देशाला चाललोय. बोटीवरती फ्रीस्टाईल करतोय, चिल करतोय नवीन मित्रांबरोबर. नवीन म्हणजे आधीपासून माहिती आहेत मला ते, पण ते आत्ता भेटलेत. सो काय हवंय अजून आयुष्यात.